नमस्कार मित्रांनो, पाहूच शकता बाहेर पडत आहे पाऊस. पाऊस म्हटलं म्हणजे वातावरण थंड होतं आणि गरम गरम काहीतरी खावंसं किंवा प्यावंसं वाटतं. प्रणितचं म्हणणं आहे की गरम गरम भजी हवी आणि यांना हवा आहे चहा. तर सर्वप्रथम बनवते मी भजी. तर मी आज नवीन पद्धतीने बनवणार आहे. ती कशी बनवते ते आपण पाहूया. मी सर्वप्रथम 4-5 हिरव्या मिरच्या, लसण आणि कढीपत्ता मिक्सरला थोडंसं बारीक करून घेणार आहे, जेणेकरून ते आपल्याला खाण्यामध्ये लागणार नाही. तर आधी मी हे बारीक करून घेते. आता मी हे मिक्सरला छानपैकी वाटून घेतलंय. जास्त बारीकही नाही आणि जास्त भरडही नाही, मीडियम साईजवर ते मी बारीक करून घेतलंय. हे सर्व मिश्रण आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते. त्याच्यानंतर मी घेतलेली आहे 1 वाटी हिरवे मूग मोड आलेले आणि 1 वाटी मोड आलेली मटकी. ही आपण मिक्सरला आता वाटून घेणार आहोत. ही सुद्धा जास्त बारीक किंवा जास्त मोठी ठेवायची नाही, तर मीडियम साईजवर आपण ती लहान करून घेणार आहोत. तर पाहू शकता हे मी मिक्सरला बारीक करून घेतलंय, परंतु ती जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, मीडियम साईजवर मी ती फिरवून घेतलेली आहे. आता सोबत लगेच मी हिरवे मूगही बारीक करून घेते. हे स्वच्छ धुवून ठेवली होती मी, म्हणून आता परत धुवत नाहीये मी. तर अशा पद्धतीने मी हिरवे मूगही थोडेसे मिक्सरला काढून घेतले. जास्त भरडही नाही आणि जास्त नील सुद्धा नाही येते, मीडियम आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे, परंतु याच्यामध्ये आपण 2 लहान कापलेले कांदे बारीक चिरून आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण घालू शकतो हे. आणि त्याच्यामध्ये भजी म्हटलं म्हणजे बेसन पाहिजेच, म्हणून मग त्याच्यामध्ये थोडंसं बेसन, त्याच्यात थोडेसे धने घेतले आहेत मी जे लाटण्याने बारीक केलेले आहेत, थोडासा ओवा आणि हळद सुद्धा एकदम थोडी टाकायची आहे. हे सगळं याच्यात मिक्स करून घेणार आहे मी. याच्यात चवीनुसार मीठ मात्र टाकायला विसरायचं नाहीये. हे सर्व जिन्नस मी आधी मिक्स करून घेईल. जेव्हा पाण्याची गरज असेल तेव्हाच याच्यात पाणी घ्यायचे, कारण धुतलेले कडधान्य त्याच्यात थोडंफार पाणी राहतो आणि ओलावा राहतो. त्याच्यामुळे आधीच पाणी टाकल्यानंतर ते घट्ट न होता एकदम सैलसर होऊ नये, म्हणून हे मी आधी मिक्स करून घेते. गरज वाटली तर त्याच्यात पाणी घालूच शकतो. मुलं कडधान्य खायलाच नाही बघत, मग अशा पद्धतीने तरी ते खाऊच शकतात. आता हे पूर्ण एकजीव झालेलं आहे. सर्व मिरची, लसूण वगैरे, कढीपत्ता, कांदा, सर्व कडधान्य आणि बेसन पूर्ण मिक्स झालंय. याच्यात अजिबात पाणी टाकलेलं नाहीये, कारण कांद्यालाही पाणी सुटतं आणि कडधान्याला सुद्धा पाणी आहे, कारण त्याला कोंब आलेत आणि धुवून घेतले, त्याच्यात थोडंफार पाणी राहतं. हे आता 2 मिनिटं मी बाजूला ठेवून देते. आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते. तेल गरम होते तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी बनवून घेऊया चटणी.
तर चटणी जर जास्त तिखट हवी असेल, कारण आपण वड्यांच्या मध्ये ऑलरेडी जी भाजी बनवणार आहोत मुगाची त्याच्यात मिरची घेतलेली आहे, जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर मिरची जास्त घेतली तरी चालेल. तर मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. 5-6 कांद्या लसणाच्या आहेत. थोडासा कढीपत्ता, कारण कढीपत्ता मुलं तसं खात नाहीत म्हणून मग हा कढीपत्ता आणि शेंगदाणे. आपल्याला जेवढी चटणी हवी त्या पद्धतीने कमी जास्त आपण बनवू शकतो. त्याच्यात लगेच मीठ टाकून हे मी मिश्रण फिरवून घेते आणि चटणी बनवते. तर आता चटणी बनवलेली आहे, तिला मी फोडणी देणार आहे. परंतु आता तेलही गरम होत आहे, तर पहिले आपण भजी बनवून घेणार आहोत, नंतर चटणीला फोडणी देईन मी. तर आता तेल गरम झालंय की नाही त्यासाठी मी हे थोडंसं टाकून चेक करते. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आता मी ही लहान लहान भजी सोडणार आहे याच्यामध्ये. पसरट कढई असली म्हणजे जास्त बसतात, म्हणून मी ही कढई वापरते. तर हे लहान लहान पटपट सोडून घ्यायचे. हे पटपट सोडून घेते. तेल जास्त गरम झालंय म्हणून मी गॅस कमी करून घेतलाय. तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे पीस आपण टाकणार आहोत. अर्धे टाकून होईपर्यंत अर्धे होतही येत आहेत. एका बाजूचे होत आहेत आणि एका बाजूचे पाहू शकता छान कलर येत चाललाय. ते असे उलटे करून घ्यायचे आहेत, कारण एका बाजूने ते करपून जातील आणि एका बाजूने कच्चे राहतील, म्हणून ते लगेच पलटी मारून घ्यायचे. कारण त्यांना शिजायला जास्त टाइम नाही लागत, कारण आपण ते मिक्सर मध्ये मीडियम साईजला बारीक केलेले आहेत. रिद्धीला घाई झालेली आहे खाण्यासाठी. पूर्ण मी आता हे होईपर्यंत आता बघूच शकता यांचा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे. जे सर्वप्रथम टाकलेले आहेत त्यांचा कलर चेंज झालाय आणि हे नंतरचे आहेत ते थोडा उशीर लागेल. तर आता हे पूर्ण व्यवस्थित शिजेपर्यंत, थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ते होऊन देणार आहोत. बघू शकता किती छान आणि मस्त कलर आलेला आहे त्यांना. तर बघूच शकता ब्राऊन कलर आलेला आहे आणि दिसते सुद्धा छान की कुरकुरीत झाली असेल. तर ही यापूर्वी सुद्धा मी बनवली होती आणि माझ्या घरात सर्वांना ती खूप आवडली. मग विचार केला ही नवीन रेसिपी आहे आणि छानही आहे, तर आपण सुद्धा शेअर करावी सर्वांसोबत. जास्त शिजल्यानंतर ती चांगली लागत नाही, म्हणून ती मीडियम ब्राऊन झाल्यानंतर मी काढून घेते, कारण अशीच ती छान लागते. ही आपण अशी सुद्धा खाऊ शकतो आणि शेंगदाण्याच्या चटणी सोबत सुद्धा खूप छान लागते. तर आपल्याला हवे असल्यास चटणी सोबत खाऊ शकतो किंवा डायरेक्ट अशी सुद्धा खाऊ शकतो. तर बघूच शकता तुम्ही यांचा कलर खूपच छान आलेला आहे. तर आता हे उरलेलं पुन्हा एक बॅच मध्ये मी काढून घेणार आहे आणि लगेच चटणीला फोडणी देऊन तुम्ही बघूच शकता ते कसे झालेत म्हणून.
आपली भजी रेडी होत आहे तोपर्यंत मी चटणीला फोडणी देऊन घेते। साधी चटणी आहे म्हणून त्याच्यात फारसं काही न टाकता फक्त मी मोहरीची फोडणी देणार आहे। मोहरी अशी तडतडायला लागली की आपण त्याची फोडणी देऊन घेऊ। पूर्ण चटणीला फोडणी अशानेच बसते, मी नेहमी अशीच फोडणी देत असते। तर हे छानपैकी गरम झालंय। तर बघू शकता याला छानपैकी फोडणी। साधी चटणी आहे म्हणून फक्त मोहरीचाच वापर केलेला आहे मी, कारण जास्त काही टाकल्यानंतर मुलं खात नाहीत। तर आपली मोहरीची फोडणी देऊन चटणी तयार झालेली आहे। फोडणी देऊन 2 मिनिटं झालेली आहे। आता ही चटणी आपण भजी सोबत खाऊ शकतो। तर आता मी ही चटणी प्रणितला खायला देणार आहे भजी सोबत। बघूया तो काय बोलतो। तर मित्रांनो, भजी आणि चटणी रेडी झालेली आहे। आता मी ती प्रणितला देणार आहे, पाहूया तो काय बोलतो। तर मित्रांनो, या सुद्धा भजी रेडी झालेल्या आहेत। तर आता मी काढून घेते। तर मी बनवलेल्या कडधान्याची भजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। आणि अशी भजी करून तुम्ही सुद्धा ट्राय करा, कारण हे नवीनच आहे। यापूर्वी सुद्धा मी बनवलं होतं एकदा आणि सर्वांना आवडलं, म्हणून आज पुन्हा मी बनवून सर्वांसोबत शेअर सुद्धा करत आहे। तर मग मित्रांनो, जर तुम्हाला ही भजी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आता नवीन एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।